मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची. तुम्ही देवही नव्हतात, तुम्ही देवही नव्हतात, तुम्ही देवदूतही नव्हते, तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे खरे महामानव होते. सर्वप्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, क्रांतीसूर्य, मानव मुक्तीचे खरे प्रणेते, आधुनिक भारताचे शिल्पकार, बहुजनांचे तारणहार, सामाजिक क्रांतीचे जनक, अस्पृश्यता निर्मूलनाचे अग्रदूत, महान विचारवंत, महामानव, प्रखर राष्ट्रभक्त, एवढंच काय तर भारताच्या प्रगती आणि उन्नतीची दूरदृष्टी असलेले देशभक्त, अशी शेकडो विशेषणे ज्यांच्या बाबतीत लावली तरीही ती कमीच पडतील. अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंती निमित्त त्रिवार अभिवादन. आणि उपस्थित असलेल्या तुम्हा सर्वच भारतभूमीच्या सुपुत्रांना, डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांवर मार्गक्रमण करणाऱ्या सर्वच देशभक्तांना जयंती निमित्त मनपूर्वक शुभेच्छा. सन्माननीय विचारमंचावरती उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार, विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, संघटनेचे अध्यक्ष आणि खरं म्हणजे प्रत्येकाचा नामोल्लेख करावा अशा सर्वच तोलामोलाच्या मान्यवरांचं आणि समोर उपस्थित असलेल्या जनसागराचं, डॉक्टर बाबासाहेबांवरती आणि त्यांच्या विचारांवरती नितांत प्रेम करणारे सर्व भीमप्रेमी बांधवांचं मी सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर एक असं नाव जे भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं, ज्यांनी केवळ स्वतःचं आयुष्य घडवलं नाही तर संपूर्ण भारताच्या भवितव्याला नवी दिशा देण्याचं खऱ्या अर्थानं काम केलं. त्या महामानवाचं नाव म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या जीवनाची कहाणी म्हणजे संघर्ष, जिद्द, ज्ञान आणि परिवर्तन यांचा अद्भुत संगम आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्म घेऊन सुद्धा त्यांनी आपल्या कष्टानं आणि प्रतिभेनं जगाला दाखवून दिलं की मनुष्याच्या यशाची उंची ही त्याच्या परिस्थितीवरती अजिबात नाही तर त्याच्या विचारांवरती आणि प्रयत्नांवरती अवलंबून असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी अर्थातच 14 एप्रिल 1891 रोजी झाला. समाजातील अन्याय, विषमता आणि अस्पृश्यतेचा कटू अनुभव त्यांनी बालपणापासूनच घेतला. शाळेमध्ये पाणी पिण्यासाठी सुद्धा भेदभाव सहन करणारा हा बालक पुढे जाऊन जगातील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन ज्ञानाचा दीपस्तंभ बनला. कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या नामांकित संस्थांमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि भारतीय समाज व्यवस्थेतील विषमतेवरती कठोर प्रहार केला. डॉक्टर बाबासाहेबांचं एक वाक्य जे आजही प्रत्येकाला प्रेरणा देतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा आज देखील तुमच्या आमच्या प्रत्येकासाठी केवळ एक संदेश नाही तर तो जीवन जगण्यासाठीचा मार्ग बनला. त्यांनी शिक्षणाला सर्वात मोठं शस्त्र मानलं, कारण त्यांना ठाऊक होतं की शिक्षणच माणसाला आत्मसन्मान, स्वाभिमान आणि समानतेचा मार्ग दाखवते. म्हणूनच त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचे योगदान अमूल्य आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अर्थातच भारतीय संविधान तयार करत असताना त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाचा विचार केला. समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्वांवरती आधारित असलेलं संविधान त्यांनी भारताला दिलं. हे संविधान केवळ कायद्याचं पुस्तक नाही तर भारताच्या लोकशाहीचा आत्मा सुद्धा आहे. प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि न्याय मिळावा हीच बाबासाहेबांची खरी इच्छा होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ कायदे तयार नाही केले तर समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी अनेक चळवळी सुद्धा उभारल्या. महाडचा सत्याग्रह, चौदार तळ्यासाठीचे आंदोलन असेल किंवा नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी केलेलं आंदोलन असेल, अशा या सर्व चळवळींचा उद्देश एकच होता, तो म्हणजे मानवाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणं. त्यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी सुद्धा मोठा लढा दिला. महिलांना शिक्षण, रोजगार आणि समान हक्क मिळावेत याच्यासाठी त्यांनी ठोस पावले सुद्धा उचलली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे काही जण केवळ एक पॉलिटिशियन अर्थातच एक राजकारणी म्हणून पाहतात, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक राजकारणी नव्हते तर एक महान विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ, समाज सुधारक आणि मानवतावादी विचारांचे पुरस्कर्ते सुद्धा होते. त्यांनी समाजाला दिलेला सर्वात मोठा संदेश म्हणजे आपण बदल घडवायचा असेल तर आधी स्वतःमध्ये बदल घडवायला हवा. त्यांच्या विचारांमध्ये आत्मसन्मान, स्वावलंबन आणि न्याय यांचा मजबूत पाया आपल्याला अगदी पावलोपावली दिसून येतो. आजच्या आधुनिक भारतामध्ये
आपण अनेक सुविधांचा उपभोग घेत आहोत, पण या सुविधांच्या मागे बाबासाहेबांचे अथक परिश्रम आणि संघर्ष सुद्धा दडलेला आहे. त्यांनी दिलेल्या अधिकारांचा योग्य उपयोग करून आपण समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणं हेच त्यांना खरे अभिवादन ठरू शकतं. त्यांच्या विचारांना केवळ पुस्तकामध्ये न ठेवता ते आपल्या आचरणामध्ये आणणं हे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त इथे उपस्थित असलेल्या सर्वांनीच आज स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, आपण बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे खरंच जगत आहोत का? आपण समानतेचा आदर करत आहोत का? आपण अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो आहेत का? जर या प्रश्नांची उत्तरं नाही अशी असतील तर वंदनीय डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचा खरा अर्थ आपण समजावून घेतला नाही असं म्हणण्याची वेळ येईल. ही वेळ येऊच नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आज या पवित्र दिवशी आपण एक संकल्प करूयात, शिक्षण घेऊयात, समाजात एकता निर्माण करू आणि अन्यायाविरुद्ध निडरपणे उभी राहू. बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावरती चालत आपण एक सशक्त, समतामूलक आणि प्रगत भारत निर्माण करूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाला वक्तृत्वाची जोड मिळाली म्हणून तर त्यांचे सूर्यासारखे तेजस्वी नेतृत्व या भारत भूमीतून जन्माला आलं, हेही तितकंच सत्य आहे. त्यांनी आपले महान विचार प्रभावी वक्तृत्वाच्या माध्यमातून दीनदलित आणि अस्पृश्य समाजापर्यंत पोहोचवले. सर्वसामान्य भारतीय जनतेच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत आपल्या वक्तृत्वाने प्रज्वलित केली म्हणून ते भारतीय इतिहासात एकमेवाद्वितीय आणि अतुलनीय ठरले. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाबद्दल कितीही वेळ बोललं तरी ते कमीच पडेल. म्हणून मी वेळेची मर्यादा लक्षात घेऊन अधिकचं काही न बोलता शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल की जिथे ज्ञानाचा प्रकाश आहे तिथे अंधाराचा अंशही राहत नाही आणि जिथे बाबासाहेबांचे विचार आहेत तिथे अन्यायाला स्थान उरत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.